नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गरज नसलेला शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी आमचा लढा कायम राहील। आमदार सतेज पाटील यांचा आजऱ्यातील मेळाव्यात निर्धार। राजर्षी छत्रपती शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं शाहू मिलचा डीपीआर खासदार शाहू महाराज यांना केला सादर। जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सामान्यांच्या सूचना घेऊन शासनाला डीपीआर सादर केला जाणार। पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल। जयदीप मोहिते आणि त्यांचे वकील ओंकार सुतार यांची माहिती। गोकुळची ईडी चौकशी व्हावी असे कोणते विषय आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे आहेत, आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। आणि टाय ब्रेकरमध्ये बाजी मारत वेताळमाळ तालीम मंडळानं जिंकली सतेज चषक फुटबॉल स्पर्धा। दिलबहारचा संघ ठरला उपविजेता। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरातील ऐतिहासिक राजर्षी छत्रपती शाहू मिल पुन्हा सुरू करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचलण्यात आलंय। शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं 81 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा डीपीआर आज खासदार शाहू महाराज यांच्याकडे सादर केला। या प्रकल्पामुळे तब्बल 300 लोकांना रोजगार मिळणार असून 40% उत्पादन निर्यात करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। कोल्हापुरातील बंद पडलेली ऐतिहासिक राजर्षी शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू मिल पुनरुज्जीवन समिती काम करतेय। या समितीनं कंपोजिट मिलच्या स्वरूपात राजर्षी शाहू मिलचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तयार डीपीआर तयार केलाय। आज बुधवारी खासदार शाहू महाराज यांना हा डीपीआर सादर करण्यात आला। 10 एकर क्षेत्रावर 25,000 स्पिंडल क्षमतेच्या या प्रकल्पासाठी अंदाजे 81 कोटींची गुंतवणूक आवश्यक असून सुमारे 300 कामगारांना यामधून रोजगार मिळणार आहे। उत्पादित मालापैकी 40% माल परदेशात निर्यात होणार असून जगातील अत्याधुनिक मशिनरीचा वापर केल्यामुळे शाहू मिल पुन्हा एकदा अग्रस्थानी येईल अशी आशा पुनरुज्जीवन समितीचे बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली आहे। राजर्षी छत्रपती शाहू मिल पुनर्जीवन कॉम्पोजिट मिल म्हणून, कॉम्पोजिट म्हणजे नुसतं स्पिनिंग नाही तर स्पिनिंग बरोबर विविंग असेल, निटिंग असेल, प्रोसेसिंग असेल। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त विविंग करणार आहोत। 81 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये 21 कोटी रुपये वजा केले कारण जागा आणि इमारत आमच्या शिल्लक आहे। 81 कोटातनं 21 कोटी रुपये वजा करायचे। 25,000 स्पिंडल, 24 तास मिल चालणार। प्रथममध्ये सुरुवातीला 300 लोकांना आम्ही नोकरी देणार। त्यांचा पगार कायद्यानुसार मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे मिळणार। कामगार कायदे सगळे त्यांना लागू होणार। वर्षाला जवळपास 68 लाख किलो कापसावर प्रक्रिया केली जाणार। जवळपास त्यातनं 130 कोटी रुपयाचं वार्षिक उलाढाल होईल आणि त्यातून सर्व खर्च जाता शाहू मिलच्या पदरी 4 कोटी रुपये निव्वळ नफा म्हणून राहणार। आणि ह्यातलं जे काही उत्पन्न होणार आहे त्यातलं 40% उत्पादन हे परदेशामध्ये एक्सपोर्ट होणार, ज्यामुळं देशातल्या परदेशी गंगाजळीमध्ये शाहू मिलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये भर पडणार आहे। यावेळी खासदार शाहू महाराज यांनी हा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तयार करण्यात आला असला तरी सर्व स्थानिक आमदार आणि खासदारांना भेटून त्यांना अहवाल सादर करून त्यांच्याकडून सूचना घ्याव्यात असं समितीला सूचित केलं। लोकप्रतिनिधींच्या सूचना अहवालात समाविष्ट करून अंतिम अहवाल शासनाकडे सादर करूया असं त्यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी हा अहवाल टेक्स्टाईल क्षेत्रातील अनुभव असलेल्या आमदारांचे मार्गदर्शन घेऊन तयार केला असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीचा अहवाल मागवून पालकमंत्र्यांसमोर अहवाल सादर करून मुख्यमंत्र्यांना थेट प्रस्ताव पाठवूया असं त्यांनी सांगितलं। दरम्यान राजर्षी शाहू मिलचा हा डीपीआर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिकांना तो पाहता येणार आहे।
नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जाणार आहेत. सर्वांच्या सूचना समाविष्ट करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला दिलीप देसाई, बाबा पार्टे, अनिल कदम, काकासाहेब पाटील, राजू जाधव, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह राजर्षी शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचे सदस्य उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील येळवडे गावात रक्षा विसर्जनाच्या वेळी मधमाशांनी अचानक हल्ला केल्यानं मोठी धावपळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले असून तब्बल 52 जण किरकोळ जखमी झालेत. राधानगरी तालुक्यातील येळवडे इथं आज बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमाराला स्मशानभूमी परिसरात रक्षा विसर्जन सुरू असताना मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित प्रकारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींमध्ये भोगावती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विश्वनाथ पाटील, श्रीपती पाटील, दिनकर पाटील, शिवाजी ढवळे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. गंभीर जखमींसह अन्य जखमींना पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात आले. घटनेनंतर राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना तातडीवर प्रथमोपचार करण्यात आले. डॉक्टर मामूल रशीद पाटील, डॉक्टर संग्राम शिंदे आणि त्यांच्या स्टाफनं वेळेत उपचार करून लोकांना दिलासा दिला. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, पंचायत समिती सदस्या अमृता पाटील, धीरज पाटील, अशोक पाटील, उपसरपंच अजिंक्य बनवणे तसंच इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. कोल्हापुरात उपचारासाठी हलवलेल्या रुग्णांमध्ये शिवाजी डोंगळे, सुहास पाटील, बाजीराव पाटील, दिनकर पाटील, श्रीपती पाटील, पांडुरंग रायकर, रंगराव साके, माणिक खाडेकर, विश्वास पाटील, विनायक घाटगे, विघ्नेश लोहार, एकनाथ पाटील यांचा समावेश आहे. मागील वर्षी एटीकेटी असून पुढील वर्षात प्रवेश घेतलेल्या LLBच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठानं घेतला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 27 विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे म्हणणं ऐकून घेऊन न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या वकील ॲडव्होकेट कल्याणी मानगावे यांनी ही माहिती दिली आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज 27 विद्यार्थ्यांना LLBची परीक्षा देण्याची परवानगी दिलेली आहे. शिवाजी विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन सिस्टीम म्हणजे मागील वर्षी एटीकेटी असताना त्याच्या पुढच्या वर्षात प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. यामुळे हे विद्यार्थी माननीय मुंबई उच्च न्यायालयात आज आलेले आहेत, जेणेकरून त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आहे. या 27 विद्यार्थ्यांना म्हणजेच जे विद्यार्थी फक्त कोर्टासमोर याचिकाकर्ते म्हणून आलेले आहेत, फक्त त्याच विद्यार्थ्यांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने परीक्षा देण्याची आज परवानगी दिलेली आहे. कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, महापौर रूपा राणी रिकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कोल्हापूर महानगरपालिकेत नव्यानं तयार करण्यात आलेल्या विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांच्या कार्यालयांचं उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या कार्यालयांचं उद्घाटन आज करण्यात आलं. आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांची प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. नव्या कार्यालयामुळे महापालिकेतील कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी होईल. निवडणुका झाल्यावर थोडा संघर्ष असतो, मात्र कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आमची सहकार्याची भूमिका असेल, असं यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो, परंतु सुदैवानं महायुतीच्या सत्तेत असणारे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, या सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन, कारण की शेवटी दुसऱ्या बाजूला 35चा आकडा देखील मोठा आहे आणि शेवटी निवडून कशासाठी आलो आहे आम्ही, या कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी आलो. निवडणुकीपर्यंत राजकारण हरकत नाही, आम्ही केलेलंच आहे, आरोप प्रत्यारोप एकमेकावर केलेलंच आहे, परंतु निवडून आल्यानंतर
हे शहर विकसित कसं होईल, शहराचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, बाकीच्या समस्या त्यापुढं सोडवता कसं येईल, हा आमचा महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका असणार. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक राहुल माने, दुर्वास कदम, प्रताप जाधव, अर्जुन माने, सचिन शेंडे, प्रवीण केसरकर, संजय मोहिते, ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, धनश्री कोरवी, स्वाती कांबळे यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून बदली करण्यात आल्याबद्दल मॅटनं दिलेल्या निर्णयाविरोधात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. कळमकर यांनी सर्किट बेंचमध्ये धाव घेतल्यानं LCB निरीक्षक निवड प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कळमकर यांची डिसेंबर 2025 मध्ये बदली झाली होती. या ठिकाणी राजारामपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची वर्णी लागली. यानंतर कळमकर यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. मॅटने 5 निरीक्षकांची समिती तयार करून त्यातील एका नावाची निवड करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिला. मॅटच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक यांनी 5 नावांची यादी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केली. मात्र आज रवींद्र कळमकर यांनी मॅटच्या निर्णयाविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. कळमकर यांनी मॅटच्या निर्णयाविरोधात सर्किट बेंचमध्ये धाव घेतल्यानं LCBची निरीक्षक निवड प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. इचलकरंजी शहरातील तहसील माहेश्वरी सभा या संस्थेच्या वतीनं कॅन्सरग्रस्तांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. कॅन्सरच्या रुग्णांसाठी हेअर डोनेशन उपक्रमाअंतर्गत तब्बल 105 जणांनी हेअर डोनेशन केलंय. हेअर डोनेशन करणाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. इचलकरंजी शहरातील तहसील माहेश्वरी सभा या संस्थेच्या वतीनं नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आज तहसील माहेश्वरी सभा या संस्थेच्या वतीनं कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हेअर डोनेशनचा आज एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. या उपक्रमाचं उद्घाटन डॉक्टर SP मर्दा, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सोलापुरातील कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर योगेश बंग उपस्थित होते. उपमहापौर अनिल डाळे यांनी समाजात अशा उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित करत कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी केस दानासारख्या उपक्रमांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व दात्यांचं कौतुक केलं. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SP मर्दा यांनी लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे कॅन्सरवर मात करणं शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी डॉक्टर योगेश बंग यांनी कॅन्सरची लक्षणं त्वरित ओळखून वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार कसा नियंत्रणात आणता येतो याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विशेषतः जागरूकतेवर भर देत नियमित आरोग्य तपासणीचं महत्त्वही पटवून दिलंय. हेअर डोनेशन उपक्रमांतर्गत लहान मुलींपासून ते 75 वर्षांपर्यंतच्या एकूण 105 नागरिकांनी आपले केस दान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विग तयार करण्यासाठी या केसांचा उपयोग होणार आहे. केस दान करणाऱ्या सर्व दात्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तहसील माहेश्वरी सभेनं आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव वाढवणारा आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांना आधार देणारा ठरलाय. या कार्यक्रमाला तहसील सभा अध्यक्ष रामगोपाल मालानी, सचिव सुनील मुंदडा, पुरुषोत्तम जाजू, मनोज चांडक तसंच लक्ष्मीकांत मालपाणी, सत्यनारायण कोठारी, भगवानदास जाजू, दिनेश बांगड, आनंद हुरकट, सुरेश जाजू, कपिल दरक यांच्यासह तहसील सभेच्या सदस्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. 25 लाखाची खंडणी मागून अपहरण केलेल्या शिरोळ तालुक्यातील दानोळी इथल्या भरतेश टोपगोंडा या भाजीपाला व्यापाराचा खून झाल्याचं मंगळवारी स्पष्ट झालंय. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी राजदीप ताडे आणि टिल्लू चंदुरे या दोघांना अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान भरते यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मूकमोर्चा काढून दानोळी गाव बंद ठेवत जयसिंगपूर पोलिसांना निवेदन सादर केलंय.
शिरोळ तालुक्यातील दानोळी इथले भाजीपाला व्यापारी भरतेश टोपगोंडा यांचं सोमवारी रात्री 9च्या सुमाराला अपहरण करण्यात आलं. शोधाशोध सुरू असताना भरतेश यांच्या मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून अपहरणकर्त्यांनी 25 लाखाची मागणी केली. त्यानंतर त्यांचा भाऊ महावीर आणि 2 मित्र अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदललं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर मंगळवारी शेरीमाळा रस्त्यावर उसामध्ये भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आलं. त्या ठिकाणाहून काही अंतरावरच भरतेश यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या खून प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी राजदीप ताडे आणि टिल्लू चंदुरे या दोघांना अटक केल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं. त्यांच्यामध्ये मर्डर विथ अबडक्शन किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटना 13/4/2026 रात्रीची आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी गुन्हा दाखल केला आणि 2 आरोपी ज्यांनी मय्यताला मारलेला आहे, 2 आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे. दरम्यान या दोघांना आज जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी वेळेत मदत न केल्याचा आरोप करत दानोळीकरांनी आज गाव बंद ठेवलं होतं. यावेळी भरतेश यांना न्याय द्या अशी मागणी करत जयसिंगपूर पोलिसांना निवेदन दिलं. काल दानोळी या गावामध्ये भरतेश राजगोंडा पाटील याचं टोपगोंडा यांचं अपहरण काही लोकांनी केलेलं होतं आणि अपहरण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन करून 25 लाखाच्या खंडणीची मागणी केलेली होती आणि अशी मागणी झाल्यानंतर आमच्या गावातले पोलीस पाटीलसह काही मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनला जयसिंगपूर पोलीस स्टेशनला आलेले होते आणि अपहरणाची केस नोंदवण्यासाठी आले असताना त्यांची काही काळानंतर त्यांना थांबवून घेऊन या ठिकाणी 1-1.5 तासानंतर त्यांची मिसिंग केस कंप्लेंट घेण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही, हालचाल झाली नाही, काही नाही. सकाळी 10च्या दरम्यान भरतेश पाटील यांचा प्रेतच मिळालं डायरेक्ट आणि त्याच्यानंतरच पोलीस यंत्रणा आली. जर कदाचित काल आमची अपहरणाची केस व्यवस्थित घेतली असती, त्यांनी काल रात्रीपासून चौकशी केलं असतं तर भरतेश पाटील यांचा जीव वाचला जाऊ शकला असता, परंतु हा प्रयत्न झाला नाही आणि आज अशी घटना झालेली आहे. पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई निश्चितपणे झालेली आहे आणि त्याच्याचमुळे एकाला प्राण गमावा लागलेला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. संपूर्ण गाव क्षुब्ध आहे. अत्यंत सज्जन सत्शील असं व्यक्तित्व भरतेश पाटील टोपगोंडा हे होते आणि अशा व्यक्तीचं अपहरण करून खून करण्यात आला ही अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे. संपूर्ण गाव त्याचा निषेध करत आहे. संपूर्ण गावामध्ये सर्व ग्रामस्थ प्रक्षुब्ध आहेत. आज संध्याकाळी त्या विषयावर संपूर्ण ग्रामस्थांची मीटिंग पण होणार आहे आणि त्याच्यानंतर इथली बॉडी घ्यायचं नाही घ्यायचं या संदर्भात निर्णय होणार आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप कोडोलीतील जयदीप मोहिते यांनी केलाय. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जयदीप मोहिते आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट ओमकार सुतार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप कोडोलीतील जयदीप मोहिते यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आचारसंहितेचं उल्लंघन, बोगस मतदान, मतदारांवर प्रभाव टाकणं आणि प्रशासनानं तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याबाबत एकूण 3 निवडणूक याचिका दाखल केल्यात. पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. कोडोली पश्चिम पंचायत समिती मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. जनसुराज्य शक्ती पुरस्कृत विकास आघाडीचे विजयी उमेदवार मोहन शामराव चोपडे हे अनुसूचित जाती प्रवर्गाचे जरी असले तरी ते धर्मानं ख्रिश्चन असल्याचा मुद्दा जयदीप मोहिते यांनी उपस्थित केलाय. कोडोली जिल्हा परिषद, कोडोली पश्चिम आणि पूर्व या मतदारसंघांमधील पंचायत समितीची निवडणूक अशा 3ही निवडणुका रद्द करण्यात याव्यात आणि मोहन चोपडे यांचा अनुसूचित जातीचा दाखला रद्द व्हावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती त्यांचे वकील ॲडव्होकेट ओंकार सुतार यांनी पत्रकार बैठकीत दिली. उमेदवार पंचायत समितीचे मोहन शामराव चोपडे यांचा जो दाखला आहे तो SC जरी असला
तरी ते धर्माने ख्रिश्चन आहेत, धर्म स्वीकारलेला आहे, त्यांनी धर्माचं प्रचार प्रसार करतात, त्यानुसार त्यांचा दाखला रद्दबातल होणे हा कायद्याने न्यायप्रविष्ट आहे आणि त्यानुसार झालेली पंचायत समितीची निवडणूक ही रद्दबातल होणे न्यायप्रविष्ट आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा परिषदेची कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार हे त्या दोघांनी एकत्रित लढवलेली निवडणूक होती, त्यामुळे कोडोली जिल्हा परिषदेची निवडणूक ही रद्दबातल होणे न्यायप्रविष्ट आहे म्हणून आम्ही न्यायालयाकडे कोडोली जिल्हा परिषद व कोडोलीच्या दोन्ही पंचायत समिती रद्द होण्यासाठी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोगाशी झालेला पत्रव्यवहार, ईमेल नोंदी, फोटो, व्हिडिओ पुरावे आणि पोलीस तक्रारी यासारखे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पैसे, मद्य आणि वस्तूंचं वाटप करून मतदारांवर प्रभाव टाकल्याचं तसंच ईव्हीएम संदर्भात संशयास्पद हालचाली केल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आलाय. ही याचिका कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी असल्याचं याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलंय. या पत्रकार बैठकीला ॲडव्होकेट तेजस्विनी सुतार, आदिक जाधव, रामचंद्र राष्टेकर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पुढील पिढी सक्षम करायची असेल तर मोबाईलचा अतिवापर कमी करायला हवा, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. मंगळवारी कसबा बावडा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कसबा बावड्यातील संयुक्त आंबेडकर नगर, संकपाळ नगर, लाईन बाजार, संदीप स्पोर्ट्स या ठिकाणी मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांना आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. आमदार पाटील यांनी संकपाळ नगर इथं ध्वजारोहण करून लहान मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं. लाईन बाजार इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पुढील पिढी सक्षम करायची असेल तर मोबाईलचा अतिवापर टाळण्याचं आवाहन केलं. शिस्त आताच्या काळामध्ये मुला-मुलींना शिस्त लावणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की मोबाईलमुळं अत्यंत चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी मुलांच्यापर्यंत पोहोचतात. त्यातल्या वाईट कुठल्या आणि चांगल्या गोष्टी हे आई वडिलांनीच बसून मुला-मुलींना सांगितलं पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे आणि पुढच्या या पिढीला जर सक्षम करायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं सक्षम करायचं असेल तर मोबाईलचा वापर, अतिवापर हा कमी करून त्या मोबाईलमधून ज्ञानाच्या गोष्टी काय करता येतील का. आज आम्ही यूट्यूबवरती चांगले काही वेगवेगळे अनेकांचे हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, डिबेट असतात किंवा अनेकांची भाषणं असतात, ती आमच्या मुलामुलींना आम्ही ऐकवतो का, हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक संकल्प करूया की पुढची पिढी आमची सक्षम कशी करता येईल, ज्ञानानं सक्षम कशी करता येईल, हा प्रयत्न आपण करावा, अशा शुभेच्छा देतो. कसबा बावड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी गेल्यावेळी निधी दिला होता. या वाचनालयाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. समाजातील मुलांना संगणकीय ज्ञान मिळावं यासाठी ग्रंथालयामध्ये 5 संगणक देण्याची घोषणा आमदार पाटील यांनी यावेळी केली. याप्रसंगी समाजातील विविध पदांवर सेवा बजावत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगले, रुपाली पवार धामोडकर, पुष्पा नरुटे, मोहन सालपे, श्रीराम सेवा सोसायटीच्या सभापती शीतल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, जितेंद्र कांबळे, निशिकांत कांबळे, बाबासो कसबेकर, राहुल माळी, सचिन कांबळे, तुषार कांबळे, रोहित कांबळे, सिद्धार्थ शिंगे, विकी कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्याकडे अफाट बुद्धी आणि प्रतिभा आहे, त्याचा नवतंत्रज्ञान निर्मितीसाठी वापर करावा, असं आवाहन डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे यांनी केले. ते डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित टेक्नोत्सव 2026च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या राष्ट्रीय स्तरावरील 2 दिवसीय स्पर्धेत 1500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीनं अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी दरवर्षी टेक्नोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यंदाच्या टेक्नोत्सवचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर संतोष शेडे, रजिस्ट्रार L.V. मालदे, कन्व्हेनर्स डॉक्टर कपिल कदम, डॉक्टर प्रशांत जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर कपिल कदम यांनी केलं. यामध्ये त्यांनी ही स्पर्धा एकूण 29 इव्हेंटमध्ये होणार असल्याचं सांगत यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 1500हून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती दिली. प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे यांनी सध्याचं युग हे स्पर्धेचं असून खूप मोठी आव्हानं समोर आहेत. सध्या जगात झपाट्यानं टेक्नॉलॉजी बदलतीये. आपल्याकडं अफाट बुद्धी आणि प्रतिभा आहे. त्याचा नवतंत्रज्ञान निर्मितीसाठी वापर करावा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. या स्पर्धेत सिव्हिल विभागाकडून क्यूब क्रश चॅलेंज, द डिझायनर, टॉवर क्वेस्ट 150, सिव्हिल क्लॅश, CSE विभागाकडून वेबॅथॉन, आयडिया कार्निव्हल, इन्फिनिटी हंट, प्लेसेक्स, केमिकल अभियांत्रिकी विभागाकडून प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉक प्लेसमेंट ड्राईव्ह अशा एकूण 8 विभागांच्या 29 प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे. या सर्व प्रकारातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसं देण्यात येणार आहेत. या बक्षिसांची एकूण रक्कम 2.5 लाख रुपये इतकी आहे. डॉक्टर प्रशांत जगताप यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले. उद्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, DY पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी विद्यार्थी समन्वयक आदित्य पाटील, ऋतुराज भांडारपुरे यांच्यासह स्पर्धक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 12 एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या निमित्तानं जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आणि पाचगावमधील आमदार सतेज पाटील ग्रुपच्या वतीनं पाचगावातील मराठी शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचगावमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आणि आमदार सतेज पाटील ग्रुपच्या वतीनं पाचगावमधील मराठी शाळेला संगणक भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यात आला. या संगणकांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं मत त्यांनी यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. आदरणीय आमचे नेते सत्यजित बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा पाचगावला आपण कम्प्युटर या ठिकाणी गिफ्ट दिलेला आहे. हा कम्प्युटर गिफ्ट देत असताना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शालेय स्वरूपाच्या वस्तू स्वरूपाच्या माध्यमातून आम्ही या शुभेच्छेच्या स्वरूपात म्हणून आम्ही बंटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या केंद्रशाळा पाचगावला या ठिकाणी कम्प्युटर देण्याचं आपल्या पाचगावमधील बंटी पाटील ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी नियोजन केलं आहे. तर हा कम्प्युटर देण्यामागचा हेतू की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा एक मॉडर्न पद्धतीच्या तयार व्हाव्यात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडं आपल्या सर्व नागरिकांचा ओढ व्हावा आणि मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण या जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळावं हीच भावना ठेवून आम्ही आज आमच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आज केंद्रशाळा पाचगावला संगणक कम्प्युटर या ठिकाणी देत आहे. यावेळी पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच रोमा नलवडे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, शांताराम पाटील, सचिन पाटील, अभिजित पौंडकर, अश्विनी चिले, अतुल गवळी, कोर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, शिवाजी ढेरे, साताप्पा पाटील, चंद्रकांत काडेकरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कसबा बावडा इथल्या आनंद चौगुले यांचं सातारा इथं सप्टेंबर 2015 मध्ये अपघाती निधन झालं होतं. दरम्यान त्यांच्या पत्नी विद्या यांनी दाखल केलेल्या नुकसान भरपाई दाव्यात न्यायालयानं 1,12,00,000ची नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं केवळ 42 लाख रुपये देऊन वरील रक्कम द्यायला टाळाटाळ सुरू केली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश DV कश्यप यांनी जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर 13 एप्रिल रोजी जप्ती कारवाई केल्यानंतर रात्री उशिरा इन्शुरन्स कंपनीनं उर्वरित नुकसान भरपाईची 71 लाख रुपये इतकी रक्कम जमा केली. या खटल्यात चौगुले यांच्या वतीनं ॲडव्होकेट CB कोरे यांनी काम पाहिलं.
कसबा बावडा इथं आनंद चौगले हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत राहत होते. आनंद चौगले यांचं 5 सप्टेंबर 2015 रोजी सातारा कोरेगाव इथं अपघाती निधन झालं होतं. या प्रकरणी मयत चौगले यांच्या पत्नी विद्या यांनी ॲडव्होकेट CB कोरे यांच्यामार्फत न्यायालयात विमा कंपनीविरोधात नुकसान भरपाईसाठी दावा केला होता. कोरे यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयानं चौगले यांना 1,12,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. पण दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं चौगले यांना केवळ 42 लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम द्यायला गेली वर्षभर टाळाटाळ सुरू केली होती. अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश DV कश्यप यांनी नुकसान भरपाईसाठी जप्तीचे आदेश दिल्यानंतर सोमवारी 13 एप्रिल रोजी कंपनीवर जप्तीची कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असताना विमा कंपनीनं चौगले यांची उर्वरित 71 लाखांची नुकसान भरपाई रक्कम जमा केली. ॲडव्होकेट CB कोरे यांनी ही माहिती दिली आहे. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय DV कश्यप साहेब यांच्या समोर एक विद्या आनंद चौगले या अपघातात तिचे पती मयत झाले होते सातारा कोरेगावला. म्हणून आम्ही केस कोल्हापूरमध्ये दाखल केली होती. त्याचा निकाल लागला. 1,12,68,136 रुपये मंजूर झाली. त्यापैकी 42,94,574 रुपये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पूर्वी भरलेले आहेत. परंतु बाकीची रक्कम 71 लाख त्यांनी भरली नाही. म्हणून 1 वर्षापूर्वी रक्कम वसुलीसाठी दरखास्त दाखल केली होती. त्या सदरच्या दरखास्तीमध्ये वेळोवेळी पैसे भरत नाहीत म्हणून 7 एप्रिलला वॉरंटची ऑर्डर झाली व त्याप्रमाणे जप्तीचा आदेश होऊन जप्ती झाली व सदरची जप्ती पूर्णपणे वसूल रकमेनं झाली की जप्ती करत असताना जे मटेरियल जप्ती केले त्यांचे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, त्यामुळे संपूर्ण रक्कम 71,73,452 रुपये त्यांनी RTGSने न्यायालयाच्या खात्यावरती जमा केली. केवळ ॲडव्होकेट CB कोरे यांच्या युक्तिवादामुळं आणि न्यायमूर्ती DV कश्यप यांनी न्याय दिल्यामुळं नुकसान भरपाईची रक्कम मिळाली असल्याचं विद्या चौगले यांनी सांगितलं. माझे पती आनंदाप्पा चौगुले यांचे 5/9/2015 अपघाती निधन झाले आणि त्यानंतर मी CB कोरे साहेब, रेंदाळकर साहेब यांच्याकडे मी माझी केस सोपवली होती. त्यांनी केस अतिशय ताकदीने लढवून 1,12,00,000चा क्लेम नोंदवला होता. तो ओरिएंटल विमा कंपनीने अगोदर सगळं मान्य झाल्यानंतर फक्त 42 लाख मला दिले. उर्वरित रक्कम देण्यासाठी फारच टाळाटाळ केली. जवळजवळ 1-1.5 वर्षाचा कालावधी घेतला तरी देखील काहीच पुढं प्रगती झाली नाही. त्यामुळे कश्यप साहेब, न्यायाधीश कश्यप साहेब यांच्या आदेशानुसार वसुलीची जप्तीची जी नोटीस काढली त्यामध्ये ॲडव्होकेट साहेबांनी आपलं ठामपणे मत मांडल्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि परवा 13 तारखेला मी स्वतः ओरिएंटल कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ही जप्तीची कारवाई चालू केली. तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी माझे पैसे दिलेले नव्हते. एखाद्या विधवेसाठी किंवा माझी मुलं दोन्ही शिक्षणात असताना देखील इतकी टाळाटाळ होऊ शकते हे माझ्या मनाला लागून राहिलं होतं. पण हे केवळ शक्य झालं ते CB कोरे साहेब यांच्यामुळे. आणि रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान खात्यावर कोर्टाच्या हे पैसे जमा झाले. आजकाल बहुतांश विमा कंपन्या विमा उतरवताना गोड भाषा वापरतात, पण नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचा विमा कंपन्यांवरील अंकुश कमी झालाय का, अशी शंका उपस्थित होतीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकशाही आणि समतेचा विचार मांडला. बाबासाहेबांनी त्यांनी देशाला दिलेली लोकशाही आणि समतेचा विचार जपणं ही सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी त्यातील अडचणी दूर करण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांनी व्यक्त केलं. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन इथं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मधुकर कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकशाही आणि समतेचा विचार मांडल्याचं सांगितलं. बाबासाहेबांनी देशाला दिलेली लोकशाही आणि समतेचा विचार जपणं ही सर्वांची जबाबदारी आहे.
यासाठी यातील अडचणी दूर करण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक लोकशाही किती पावलं पुढं किती मागं या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, डॉक्टर अशोक चौसाळकर, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळ दूध संघाशी संलग्न औसा यानातील 1108 दूध संस्थांपैकी 5 दिवसात 399 संस्थांनी दुग्धचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्याकडे म्हणणं सादर केलंय. यात कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, चंदगड, आजरा तालुक्यातील संस्थांचा समावेश आहे. आज शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील संस्थांना नोटीस पाठवण्यात आल्यात. उर्वरित संस्थांच्या नोटीसवर उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान म्हणणं मांडण्यात येणार आहे. गोकुळशी संलग्न दूध संस्थांना दुग्ध विभागानं 2023मध्ये दूध संस्थांचे संकलन कमी, निवडणूक प्रक्रिया पूर्ण नाही, लेखापरीक्षण केलेलं नाही या कारणांसाठी मध्यंतरी 1300 दूध संस्थांना अवसायनाचे आदेश काढले होते. त्यातील 1108 संस्था या गोकुळ दूध संघाशी संलग्न होत्या. या आदेशाला दुग्ध विभागानं दिलेली स्थगिती न्यायालयानं उठवल्यानंतर 7 एप्रिलपासून सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयानं संबंधित संस्थांकडून म्हणणं ऐकून घेण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत राधानगरी, शाहूवाडी वगळता सर्व तालुक्यांना म्हणणं सादर करण्यासाठी नोटीस पाठवल्या होत्या. सोमवारी कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर आणि चंदगड तालुक्यातील 99 संस्थांनी म्हणणं सादर केलंय. त्याचबरोबर मंगळवारी भुदरगड तालुक्यातील 176 संस्थांना नोटीस पाठवण्यात आल्यात. आज बुधवारी राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील संस्थांना नोटीस पाठवण्यात आल्यात. उद्या उर्वरित संस्थांचं म्हणणं ऐकून घेऊन सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये वार्षिक प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध डिझाईन्स मांडण्यात आली आहेत. उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या वतीनं विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध डिझाईनचं वार्षिक प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन IIA नॅशनल काउन्सिल मेंबर आणि IIA नॅशनल हेरिटेज अँड कॉन्झर्वेशन समितीचे चेअरपर्सन आर्किटेक्ट सतीशराज जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे, विभाग प्रमुख आर्किटेक्चर इंद्रजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्चरल डिझाईन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ग्राफिक, इंटेरियर डिझाईन, अर्बन डिझाईन यासह अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट आदी विषयांचे ड्रॉइंग्स आणि मॉडेल्स मांडण्यात आलेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 3D प्रिंटरचा वापर करून विविध मॉडेल्स आणि कलाकृती तयार केल्या असून त्याचा आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये कसा वापर करतात याचं सादरीकरण करण्यात आलं. द्वितीय ते चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आणि अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करून कलात्मक आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स तयार केलेत. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी डिजिटल टेक्नॉलॉजी आणि अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून प्रोजेक्ट सादर केलेत. अशा प्रकारच्या प्रदर्शनामागे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सांघिक भावनेतून काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची उमेद निर्माण व्हावी हा हेतू आहे. 12वी उत्तीर्ण झालेले आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्चर क्षेत्राची माहिती घेण्याची सुवर्ण संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून उद्या गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून याचा पालक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या वतीनं करण्यात आलंय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना, 250हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती.
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी डॉक्टरांमधील करुणा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा, राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला. भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरण 5 स्थानावरून 6व्या स्थानावर. मोदी ट्रम्प यांच्यातील संवादानंतर घडामोडींना वेग, अमेरिका भारत व्यापार करारावर लवकरच निर्णायक चर्चा. अमरावती लैंगिक शोषण प्रकरणी कारवाई, 180 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आयाज तन्वीरच्या घरावर बुलडोझर. हातकणंगले तालुक्यातील मानगाव फाटा परिसरात काल रात्री 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकाने आणि गोडाऊन लक्ष्य करत रोख रक्कम तसंच माल लंपास केलाय. हॉटेल सहराई आणि नाश्ता सेंटर इथं रात्री सुमारे 2 वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली. या ठिकाणाहून कोल्ड्रिंक, सिगारेट बॉक्स, रोख रक्कम असा अंदाजे 30 ते 40 हजार रुपयांचा माल चोरीला गेलाय. कोल्हापूर इचलकरंजी रोडवरील जांभळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या SRT सेंटर अँड कोल्ड्रिंक हाऊस इथं ही चोरी झाली. या ठिकाणाहून गॅस टाकी आणि इतर साहित्य असा सुमारे 2,500 रुपयांचा माल लंपास करण्यात आलाय. जांभळे पेट्रोल पंपावर मानगाव फाटा येथे माझा SRT सेंटर दुकान आहे. रात्री मी 10 वाजता दुकान बंद करून गेलो तरी अज्ञात चोरट्याने रात्री सुमारे 2-2:30 वाजता माझे 2 गॅस टाक्या आणि इतर सामान नेले. जवळजवळ 20-25 हजारचं माझं नुकसान करून गेलं. साजणी इथल्या व्यावसायिकाच्या गोडाऊनमध्येही चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचा माल लंपास केलाय. संबंधित गोडाऊन नव महाराष्ट्र सूतगिरणी समोर असून गेली 3 वर्ष हे गोडाऊन आहे. मी महालक्ष्मी बेकरीचा एजंट आहे. जवळजवळ 4-5 गाव माझ्यापाशी आहेत. रात्री कोल्हापूर इचलकरंजी हायवे नव महाराष्ट्र सूतगिरणी समोर रात्री आमच्या गोडाऊनमध्ये जवळजवळ 20-25 हजारचा माल चोरी गेलेला आहे. तसंच पुढं मानगाव फाट्याला पण त्याच रात्री चोरी झाल्या. जवळजवळ हे तुम्ही सगळं बघू शकता. इथं आपला वजन काटा होता, 10,000चा वजन काटा होता. सगळं किरकोळ माल 20-25 हजारचा जवळपास माल आपण रात्री गेलेला आहे. चोऱ्या झाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत हातकणंगले पोलिसांनी 3ही ठिकाणी पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरट्यांनी उच्छाद मांडल्यामुळं माणगाव फाटा परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. इचलकरंजीत सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मध्यरात्री 2 गटात हाणामारी झाली आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि होमगार्डवर जमावानं हल्ला केलाय. या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज एका अल्पवयीन मुलासह अन्य 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संशयितांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी दिवसभर विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारी दिवसभर सुरू असलेले कार्यक्रम रात्री उशिरा संपल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झालं. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. तसेच काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. हाणामारीची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांच्यासह पोलीस आणि होमगार्डनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त जमावानं त्यांच्यावरच हल्ला चढवला. अमोल कटारे यानं पोलिसांना धमकावण्याच्या उद्देशानं दगडफेकही केली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. दरम्यान हाणामारी प्रकरणी कृष्णा कटारे, अमोल कटारे, सिद्धार्थ विधाते, सूरज विधाते, ओंकार विधाते यांच्यासह अन्य 5 ते 6 जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं तसंच कर्मचाऱ्यांना मारहाण करणं अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या 10 जणांपैकी आज एका अल्पवयीन मुलासह अन्य 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातील अल्पवयीन वगळता अन्य न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करतायत. कागलमधील राजे बँक आणि राजे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिबिरात 1170 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
राजे बँकेकडून आयोजित शिबिरात 1170 नागरिकांची मोफत तपासणी आयोजित करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसंच शाहू कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त राजे बँक आणि राजे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना नवोदिता देवी घाटगे यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा सहज उपलब्ध व्हावी, त्यांच्या आजारांचं वेळेत निदान व्हावं आणि योग्य उपचार मिळावेत हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं सांगितलं. या शिबिरात सहभागींच्या नेत्ररोग, हृदयरोग, मूत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग या विविध आजारांसह सर्वसाधारण तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा 1170 नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी अथायू, कोल्हापूर अस्थिरोग केंद्र, आकाशदीप नेत्रालय, मोरिया हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, ग्रामीण रुग्णालय तसंच संकल्पसिद्धी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं सहकार्य शिबिराला भेट देऊन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात शिवभक्त नागरिकांच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. यंदाही संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं 16 ते 19 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह निंबाळकर, उपाध्यक्ष अभिजित धनवडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील शिवभक्त नागरिकांच्या वतीनं एकत्र येत डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. यंदाही 16 ते 19 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह निंबाळकर, उपाध्यक्ष अभिजित धनवडे यांनी दिली. 16 एप्रिल रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आगमन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत महिलांचे लेझिम, ढोलताशा पथक प्रमुख आकर्षण असणार आहे. घोड्यावरील छत्रपती, मावळे, मर्दानी खेळ यांचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. शुक्रवारी सायंकाळी प्राध्यापक मधुकर पाटील यांचं जगावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे आणि लढावे छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखे या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी नवनिर्वाचित महापौर, नगरसेवक आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर राम भारत शिवायन हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 18 एप्रिल रोजी पावनखिंड कोल्हापूरच्या मातीत घडलेला धगधगता इतिहास या ऐतिहासिक नाटकाचं सादरीकरण होणार आहे. रविवारी स्केटिंग रॅली, शिवजन्मकाळ सोहळा, सुभेदार हे नाटक सादर केलं जाणार आहे. पत्रकार बैठकीला अंकुश निपाणीकर, मदन जाधव, संजय जाधव, संजय काटकर, किशोर खानविलकर, दत्तात्रय गायकवाड, राजदीप भोसले उपस्थित होते. गोकुळची ईडी चौकशी व्हावी असे कोणते विषय आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे आहेत, असा प्रश्न उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ आणि केडीसीसी बँक या संस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तारणहार आहेत, त्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलंय. ते आज कोल्हापूर महानगरपालिकेत माध्यमांशी बोलत होते. कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीनं चौकशी करावे असे आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे विषय आहेत का असा प्रश्न उपस्थित करत गोकुळ आणि केडीसीसी बँक या दोन संस्था जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या तारणहार असणाऱ्या संस्थांना बदनाम करू नका असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. शिवाजी पाटलांच्याकडे विषय कुठले आहेत की ईडीपर्यंत चौकशी करावी असे काही विषय आहेत का, मुळात ते समजून घेतलं पाहिजे. आणि माझी त्यांनाही विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये याची दक्षता आपण घेऊया. विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला आपण टार्गेट करू नये अशी माझी त्यांना विनंती असणार आहे. कारण की शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ असू दे, या दोन संस्था या जिल्ह्यामधल्या लाखो शेतकऱ्यांचा तारणहार आहेत. आणि मग त्या बदनाम झाल्या तर मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी होतो. आणि ऑलरेडी संचालक मंडळात आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेतच ना, ते प्रत्येक बोर्ड मिटिंगला सह्या करतात, त्यांची हाजरी आहे बोर्ड मिटिंगला, ॲजेंडावर त्यांची सही आहे, जे ठराव मंजूर झाले त्याच्यावर सह्या आहेत,
त्यामुळं मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? याच अनुषंगानं बोलताना किरीट सोमय्या कदाचित कोल्हापुरात येतील. गोकुळमध्ये सध्या महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी याबाबत बघून घ्यावं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे. ज्यावेळी एखादं प्रकरण पुढं करायचं असेल त्यावेळी किरीट सोमय्या ते तारण हरतायत भाजपचे. कुठल्याही प्रकरणात ताबडतोब ते या ठिकाणी जबाबदारी घेतात. आता कदाचित ते 2-4 दिवसात कोल्हापूरला येतील, चौकशीची वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी मागणी करतील. मला वाटते महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बघून घ्यावं आता काय चाललंय ते. गृह खात्याला 3 महिन्यांपूर्वीच खरात प्रकरणाची माहिती होती असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी खरातशी संबंध असणाऱ्यांवर कारवाई होईल का याबाबत साशंकता व्यक्त केली. खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे. ह्याची गृह खात्याला माहिती 3 महिन्यापूर्वी होती अशी आमची माहिती आहे. मग 3 महिने ही माहिती का थांबवली होती? ती बरोबर अमक्या वेळीच ती माहिती का त्या ठिकाणी बाहेर आली हा प्रश्न यातला महत्त्वाचा आहे. आणि म्हणून यामध्ये व्यवहार ज्यांचे आहेत, कोण भेटलं याच्यापेक्षा व्यवहारिक काही संबंध आहेत का किंवा कुठल्या पद्धतीनं त्यांचे लागेबांध आहेत याची चौकशी SIT मार्फत चालू आहे. परंतु ती खोलपर्यंत जाणार आहे का? कारण की फक्त खरातांच्यापर्यंत राहून बाकीच्यांना अभय या ठिकाणी मिळणार आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि खरातसारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये यासाठी आत्ता कारवाई ही तातडीनं आणि लवकरात लवकर होणं महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्त्वाचं आहे. खरातवरून ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांनी स्वतः खुलासा करणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. एसटी महामंडळानं आजपासून 2% हंगामी भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ 15 जूनपर्यंत सर्व साध्या गाड्यांना लागू असणार आहे. त्याचबरोबर आजपासून प्रत्येक तिकिटावर ₹2 स्वच्छता अधिभार लागू करण्यात आलाय. मी आले कोल्हापूर जिल्ह्यातल्या एसटी बस स्थानकामध्ये आणि इथं काही माझ्यासोबत प्रवासी आहेत आणि आता या तिकीट दरवाढीचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला हे आपण बघूया. ऐक ना मैत्रिणी, तू कुठे चालली आहेस? मी सध्या गडहिंग्लजला चालले आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहे. मला रोज कोल्हापूर ते गडहिंग्लज असा प्रवास करावा लागतो कारण मी कोल्हापूरचे आहे. मग मला इंजिनिअरिंग कॉलेजला जाण्यासाठी आता काहीतरी 15 जूनपर्यंत तिकीट खूप वाढलेलं आहे. मग माझी मम्मीसुद्धा जॉब करते, त्याच्यामुळे मला पैशांची खूप जुळवाजुळव करावी लागते, मॅनेजमेंट करावी लागते. आधीचं तिकीट किती होतं आणि आता किती वाढलं? आता 31 होता अगोदर, आता किती झाले हो? 33 झाले आता. हां झाले आता. परंतु आता महागाईच्या ह्याच्यामुळं शक्य आहेच ते, एवढं काही हे नाही. तर सुट्टीपुरतंच आता चालेल. नेहमी आहे तेच जुनं असावं कारण सतत प्रवास असल्यामुळे काय ते न परवडण्यासारखंच आहे. आता तिकीट दर वाढलेला आहे, सांगशील त्याबद्दल? काय आता तिकीट दर वाढला आहे, विद्यार्थ्यांना पण प्रॉब्लेमच येतोय. होय. तू कसा प्रवास करतोस? मी पहिल्यांदा म्हसरूर इथून कोल्हापूरमध्ये येतो रंकाळा. ते पण आधी 61 रुपये होते, ते आता 69 झालं. आणि इथून आता वारणा त्याचं पण वाढला. तू हे जे सांगतोस आता एवढा डेली तुझा प्रवास आहे तर तुला परवडते का हे तिकीट? नाही. काय वाटतं तुला? एक यूथ म्हणून तुझ्या काय भावना आहेत? काय आता विद्यार्थ्यांचा पण विचार करायला पाहिजे. आणि आता सगळं वाढले त्यामुळे तिकीट पण वाढले, त्याकडे पण जरा लक्ष देऊन कमी करायला पाहिजे. ही हंगामी दरवाढ आजपासून 15 जूनपर्यंत लागू असणार आहे. फक्त साध्या गाड्यांसाठी ही वाढ लागू असून स्वच्छता अधिभार मात्र कायम असणार आहे. कोल्हापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाने 14 व 15 एप्रिलच्या रात्रीपासून 10% हंगामी भाडेवाढ केलेली आहे. ही भाडेवाढ अगदी अत्यल्प आहे जवळपास, आणि ही फक्त भाडेवाढ साध्या बसेसकरता लागू आहे. इतर कोणत्याही म्हणजे हिरकणी असो, शिवशाही असो किंवा AC बसलाही लागू नाही. या भाडेवाढीमुळे फक्त ज्या साध्या बसेसचा प्रवास करणार आहेत लोक त्यांनाही लागू राहील. आणि दुसरं जे स्वच्छता अधिभार आहे तो बाकी प्रत्येक तिकिटाला ₹2 या पद्धतीनं लागू केलेला आहे. हा स्वच्छता अधिभार हा सर्व प्रकारच्या बसेसला आहे आणि भाडेवाढ ही फक्त साध्या बसेसकरता अवलंबून आहे. महामंडळानं वातानुकूलित बस, शिवनेरी, शिवशाही या बससेवेच्या भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. या भाडेवाढीमुळे यंदाची उन्हाळी सुट्टी प्रवाशांसाठी खर्चिक ठरणार आहे.
एकंदर राज्यभरामध्ये आपण बघतोय की लाल परीचे जे तिकीट दरवाढ जे आहे तर ते आजपासून लागू झालेलं आहे आणि प्रवाशांना हे आता परवडणारं नाही आहे. त्यामुळं लोकांच्या खिशाला कात्री नक्कीच लागणार आहे. कॅमेरामन विजय जाधवसह मी स्वरा, यस न्यूज कोल्हापूर. गरज नसलेला शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी आमचा लढा कायम राहील असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. आजऱ्यातील शिवाजीराव सावंत सभागृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं संभाव्य अलाइनमेंट मधील गावातल्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. यावेळी गट नंबर आल्यानंतर जिल्हा आणि तालुकावार मेळावे घेत हळूहळू शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन तीव्र करण्याचा ठराव सर्वसंमत करण्यात आला. आजऱ्यातील शिवाजीराव सावंत सभागृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन संभाव्य अलाइनमेंटमधील गावातल्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजेश पाटील, महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, संपत देसाई, सुधीर देसाई, सुनील शिंत्रे, तानाजी देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा संपूर्ण रद्द व्हायला हवा असं सांगितलं. शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळे या महामार्गाची अलाइनमेंट बदलली आहे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही, पण कोल्हापुरातील शेतकरी जिद्दीला पेटलाय. दुसऱ्या अलाइनमेंट विरोधात देखील हळूहळू आंदोलनाची व्याप्ती वाढत मेळावे घेऊन संघर्ष उभारू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधातल्या आंदोलनाचं मुख्य केंद्र हे कोल्हापूर राहील. पैशाच्या आमिषाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतकऱ्यांना शक्तीपीठच्या महामार्गासाठी जमीन देण्याकरता एजंट नेमणूक करण्यात आली आहे. टक्केवारीवर गावागावात माणसं नेमली गेली आहेत. 1000 पोरांची टीम तयार केली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्तीपीठ रस्त्यासाठी जागा देण्याकरता तयार केलं जातंय. त्याला शेतकऱ्यांनी फसून जाऊ नये. गरज नसलेला शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी आमचा लढा कायम राहील असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. मुठभर ठेकेदारांना आणि समर्थन करणाऱ्या सरकारमधील आमदारांना फायदा करून देण्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं सरकारनं सिद्ध करून दाखवावं असं आव्हान शेट्टी यांनी दिलं. माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगडमध्ये जैवविविधता, पर्यावरण यांना हानी पोहोचून जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शिवारात आणि घरात शिरतील अशी भीती व्यक्त केली. या महामार्गाचा अट्टहास हे स्थानिक आमदारांचं अज्ञान दर्शवतं अशी टीकाही त्यांनी केली. गिरीश फोंडे यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांना शक्तीपीठ महामार्गात जमीन खरेदी केली असल्याचं सांगून याची चौकशी करण्याची मागणी केली. या महामार्गामध्ये कंत्राटदारांचे हितसंबंध असून सरकार कंत्राटदारांसाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप फोंडे यांनी केला. संपत देसाई यांनी आपल्या भाषणात या महामार्गामुळे पर्यावरण तर धोक्यात येईलच, पण स्थानिक लोकसंस्कृती लयास जाईल अशी भीती व्यक्त केली. या अगोदरच्या प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही. त्यातच शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, तानाजी देसाई, सुनील शिंत्रे, संजय तरडीकर, राजेंद्र गड्ड्यांवर, युवराज जाधव, मुकुंद देसाई, सम्राट मोरे यांचीही भाषणं झाली. यावेळी गट नंबर आल्यानंतर जिल्हा आणि तालुकावार मेळावे घेत हळूहळू आंदोलन न थकता तीव्र करण्याचा ठराव सर्वसंमत करण्यात आला. यावेळी गोकुळ संचालक प्रकाश पाटील, अरविंद देसाई, संदीप देसाई, अंजनाताई रेडेकर, अभिषेक शिंपी, रवींद्र बाटले, प्रकाश मोरुजकर, कृष्णा भारतीय, निवृत्ती कांबळे, अभिजित शिंपी, संजय सावंत, अशोक तरडेकर, संजय तरडेकर, सचिन घोरपडे, सर्जेराव देसाई, तानाजी देसाई यांची उपस्थिती होती.
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळ संघानं टाय ब्रेकरवर 3-1 गोल फरकानं सामना जिंकत सतेज चषकावर आपलं नाव कोरलं. आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या वेताळमाळ संघाला 2 लाख रुपये रोख आणि मानाचा सतेज चषक देण्यात आला, तर उपविजेत्या दिलबहार संघाला 1 लाख रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. वेताळमाळ संघाचा पार्थ मोहिते स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याला बुलेट मोटरसायकल प्रदान करण्यात आली. यासह अन्य उत्कृष्ट खेळाडूंना रोख 15,000 रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. पाटाकडील तालीम मंडळ आणि DY पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी पांडबा जाधव व कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज शाहू स्टेडियमवर या स्पर्धेतील अंतिम सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र कुणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. दरम्यान पूर्वार्धानंतर आमदार सतेज पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उत्तरार्धात हा सामना अत्यंत चुरशीचा बनला. सामन्याच्या 78व्या मिनिटाला वेताळमाळचा खेळाडू जय कामत याच्या हाताला चेंडू लागल्यानं दिलबहारला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा फायदा घेत दिलबहारच्या फेबिन यानं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या जादा वेळेत सर्व खेळाडू गोलपोस्ट जवळ एकत्र आल्यानं उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत वेताळमाळ संघाच्या आकाश माळी यानं गोल करत सामना 1 गोल बरोबरीत आणला. त्यामुळे निकालासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात वेताळमाळकडून पार्थ मोहिते, जय कामत, प्रणव कणसे यांनी गोल केले, तर दिलबहारकडून फेबिन यानं गोल केला. तर प्रथम भोसले, सतेज साळोखे, माणिक पाटील यांच्या संधी वाया गेल्या. त्यामुळे हा सामना वेताळमाळ तालीम मंडळानं 3-1 अशा गोल फरकानं जिंकत सतेज चषकावर आपलं नाव कोरलं. वेताळमाळकडून राहुल पाटील, सर्वेश वाडकर, संदेश कासार, तर दिलबहारकडून प्रथम भोसले, संकेत वेसनेकर आदींनी उत्कृष्ट खेळ केला. आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, मधुरी महाराजे छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं. विजेत्या वेताळमाळ संघाला 2 लाख रुपये रोख आणि मानाचा सतेज चषक देण्यात आला, तर उपविजेत्या दिलबहार संघाला 1 लाख रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. वेताळमाळ संघाचा पार्थ मोहिते सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याला बुलेट प्रदान करण्यात आली. तर उत्कृष्ट गोलरक्षक वेताळमाळ संघाचा विशाल कुरणे, उत्कृष्ट डिफेन्स दिलबहार तालमीचा NK, उत्कृष्ट हाफ दिलबहार संघाचा फेबिन, उत्कृष्ट फॉरवर्ड वेताळमाळ संघाचा आकाश माळी यांना रोख 15,000 आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने, स्वीकृत नगरसेवक राहुल माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक अमर समर्थ, नगरसेवक दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, संदीप बिरांजे, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, फुटबॉल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संदीप सरनाईक, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक शरद माळी, संपत जाधव, निवास जाधव, बाळासाहेब निचिते, बाळासाहेब चौगुले, दीपक चोरगे, गणेश विचारे, कमलेश शिंदे, तुषार देसाई, सिद्धेश हावळ, तुषार घाटगे, विवेक दळवी यांच्यासह फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गरज नसलेला शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी आमचा लढा कायम राहील. आमदार सतेज पाटील यांचा आजऱ्यातील मेळाव्यात निर्धार. राजर्षी छत्रपती शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं शाहू मिलचा DPR खासदार शाहू महाराज यांना केला सादर. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सामान्यांच्या सूचना घेऊन शासनाला DPR सादर केला जाणार. पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल. जयदीप मोहिते आणि त्यांचे वकील ओमकार सुतार यांची माहिती. गोकुळ
गोकुळची ईडी चौकशी व्हावी असे कोणते विषय आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे आहेत, आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आणि टाय ब्रेकरमध्ये बाजी मारत वेताळमाळ तालीम मंडळानं जिंकली सतेज चषक फुटबॉल स्पर्धा. दिलबहारचा संघ ठरला उपविजेता. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.